तर योगेश कदम सांगितलं आहे की जो डान्स बार आहे तो डान्स बार मी 25 वर्षापूर्वी शेट्टी म्हणून एका व्यक्तीला भाडेतत्त्वावर केला, त्याच्याशी माझा संबंध नाही. या संदर्भातलाच कायदा जो आहे, जो कायदा आहे की तुम्ही डान्स बार लेखी करार कोणाशीही करा, त्याच्यामध्ये तुमच्या ड्युटीज काय आहेत, तुमची लायबिलिटी काय आहे, हे 79 सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट उल्लेख आहे, तुमच्या वतीने जरी कोणी असं गैरकाम केलेलं असेल, मिसकॉन्डक्ट केलेला असेल, तर तो मिसकॉन्डक्टाची जबाबदारी मूळ मालकावर येते. एक तर नोकरनामा भरून द्यावा लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की मी हे असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. 31 मे 2025ला जी रेड झाली, याच्यामध्ये ते असं म्हणू शकत नाहीत की याच्या बाबतीत मला माहीत नाही, कारण त्याच्या अगोदर दोनदा 2023मध्ये 10 ऑगस्टला आणि 28 मेला या बारवरती रेड झाली होती. त्यामुळे हे हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक म्हणून यांची त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे अशी त्यांना जबाबदारी झटकता येईल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.